अरे यार, कोण आलं? काय मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. पण हे काय, आपलं नवीन वर्ष तर केव्हाच सुरू झालंय. मग आता हे काय नवीन? बर चल या. अगं, ते इंग्रजी वर्ष सुरू झालं, पण आता आपल्या माय मातीशी जोडणारं हे मराठी नवीन वर्ष, जे की चैत्र महिन्यापासून सुरू होतं, म्हणजेच आजपासून. आणि हे सर्व माहित नव्हतं तुला? पण आता या नवीन वर्षाचं काय करायचं? अगं, नवीन वर्षाची सुरुवात ही गुढी उभारून केली जाते आणि गुढी आपल्यासोबत आनंद, उत्साह आणि नवीन सुरुवातीचं प्रतीक घेऊन येते. पण हा सण आहे आणि तू अशीच बसली. चल आवर बरं पटकन, आपल्याला बाहेर जायचंय. बरं ठीक आहे. काय आहे हे सगळं? किती उत्साहाचं वातावरण आहे इथे. अगं, म्हणूनच तर तुला मी इथे घेऊन आली आहे. हा गुढीपाडवा फक्त सण नसून त्याला सोबत विज्ञान, अध्यात्म आणि आयुर्वेदाची जोड आहे. ते कसं काय? अगं, ते बघ ती गुढी किती उंच उभारली आहे. तसंच आपल्या चांगल्या विचारांची शृंखला ही उंचच उंच ठेवली पाहिजे, म्हणजे त्यातून आपण प्रगती साधू शकतो. आणि राहिला विज्ञानाच्या दृष्टिकोनातून प्रश्न, तर गुढीला सूर्यप्रकाश आणि शुद्ध हवा लागते आणि सूर्यप्रकाशात युव्ही रेज असतात, त्यामुळे काही जंतू कमी होतात. गुढी उभारली आहे ते ठीक आहे, पण हे सगळं त्याला काय लावलंय? छान प्रश्न विचारलास. आता आयुर्वेदाच्या दृष्टिकोनाने ते बघ, ती कडुनिंबाची माळ, चवीला अगदी कडू पण आरोग्याला एकदम गुणकारी. त्याचबरोबर या साखरगाठी, कडू आणि गोड यांची टेस्ट बॅलन्स करण्यासाठी. आपण आपलं आयुष्य पण असंच जगायला हवं. कडू आठवणी बाजूला सारायच्या आणि गोड आठवणींना पुढे घेऊन जायचं. कलश उलटा ठेवल्यामुळे त्याची सकारात्मक ऊर्जा थेट घरात येते. आणि तुझ्या माहितीसाठी हे सगळं या वेळूच्या काठीला लावलं जातं, जी बांबूपासून बनली आहे आणि साडी मांगल्याचं प्रतीक म्हणून नेसवली जाते. म्हणून हार फुलं वाहून त्यांची पूजा केली जाते. ही सगळी माहिती ऐकून आणि एकंदरीत हे वातावरण बघून मला खूप छान वाटतंय ग. आतूनच मन प्रसन्न झालंय. चला तर मग गुढी उभारूया संवादाची, प्रेमाची आणि चैतन्याची.